हाय गाईस, कुकिंग कलामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहे पुरणपोळी. त्यासाठी मी डाळ शिजत टाकली आहे आणि त्यात मीठ टाकलं आहे आणि त्याला चांगली शिजवून घेतली आणि मग त्याचं पाणी काढून घेतलं आहे. पाणी काढल्यानंतर ते पाणी कशासाठी काढलं हे मी तुम्हाला नंतरला सांगेन. त्यात मी गूळ टाकलं आणि गूळ टाकून चांगलं त्याला हे करून घेतलं, शिजवून घेतलं आहे. त्याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर जे मी ते पाणी काढलेलं ना, त्याची आपण आमटी बनवणार आहे. त्याचा व्हिडिओ मी टाकला नाही, तुम्हाला नंतरला टाकेन कधीतरी, जेव्हा तुम्हाला हवा असेल तरच मी टाकेन. तुम्ही मला कमेंट करा कोणाला आमटी खायला आवडते पुरणपोळीसोबत. आणि मी आज पूर्ण पुरणपोळी थाळी बनवली, काय मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे ना, म्हणून. मी इथं सुंठ टाकली, वेलची पावडर टाकली आहे आणि गॅस बंद केला तेव्हा टाकलं आहे सगळं, नाहीतर त्याचा जो सुगंध असतो ना तो निघून जातो. आणि त्यानंतर मी एक पुरणाची चाळण घेतली. तुमच्याकडे पुरणाचं जर हे असेल ना साचा, त्याने पण तुम्ही करू शकता. माझा कॅमेरा थोडा हलला होता, मला कळलाच नाही, म्हणून टाकून दिला. आणि असं बारीक असं पुरण करून घ्यायचं. त्यानंतर 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, मैदा अजिबात घेतला नाही आहे. आणि मीठ आणि हळद टाकून त्याला मळून ठेवून दिलं. नंतर 2 तासानंतर त्याला असं चांगलं तेल टाकून मी हे केलं हाताने. खूप मेहनत लागते, पण त्याला चांगलं असं त्याला मळून घ्यायचं. मळून जेवढं घेतलं तेवढा चांगला पीठ होतो. आणि त्यानंतर सेम आकारचा पिठाचा गोळा, सेम आकारचा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि त्याला चांगलं असं हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने लाटायचं. मग बघा तुमची कशी मस्त पुरणपोळी होते. बघा तुम्ही, पुढे तुम्हाला दिसेलच. आणि प्लीज गाईज, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मलाही प्रोत्साहन भेटेल की मी व्हिडिओ बनवू अजून. मला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला, पण तुम्ही लोक लाईकही करत नाही, शेअरही करत नाही. त्यामुळे असं वाटतं की बनवू की नको. तर प्लीज, जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरोखर आवडत असेल ना, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मला सांगा मी अजून काय बनवू शकते, अजून काय तुम्हाला आवडेल माझ्या हातचं बनवलेलं बघायला. मी आमटीचा थोडासा व्हिडिओ टाकला आहे, बघा. बाय.